नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नंदुरबारबद्दल, जिथून एक अशी गोष्ट समोर आलीये जी कुटुंब नियोजनाबद्दलचे आपले सगळे जुने विचार बदलून टाकेल. एका अनपेक्षित सामाजिक बदलाने सगळ्यांनाच विचार करायला लावलाय. चला तर मग बघूया नक्की काय घडलंय तिथे. एक प्रश्न आहे जो आपल्या समाजात वर्षानुवर्षे विचारला जातोय. कुटुंब नियोजन म्हणजे फक्त बाईचीच जबाबदारी का? बरं, याचं उत्तर शब्दात नाही तर कृतीत मिळतं, आणि नंदुरबारनं बरोबर तेच करून दाखवलंय. आज आपण याच धाडसी उत्तरावर बोलणार आहोत. आणि गंमत माहितीये काय? जिथे शहरातले शिकलेले सवरलेले पुरुष अजून विचारच करत बसलेत, तिथे नंदुरबारच्या आदिवासी भागातील पुरुषांनी कमालच केलीये. त्यांनी असं काहीतरी करून दाखवलंय की अख्खा महाराष्ट्र बघतच राहिलाय. तर हा नंदुरबार पॅटर्न आहे तरी काय? चला बघूया त्या सरकारी मोहिमेबद्दल जिने हे सगळं चित्रच पालटून टाकलं. हे बघा, 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यात पुरुष नसबंदी पंधरवडा होता. खरं तर अशा मोहिमा येतात आणि जातात, अनेकदा फक्त कागदावरच यशस्वी होतात. पण यावेळी नंदुरबारने मात्र एक नवीनच इतिहास लिहिलाय. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं बोलणं झालं, पण आकडे काय सांगतात? कारण शेवटी आकडे खोटं बोलत नाहीत, बरोबर? चला तर मग आकडेवारीवर एक नजर टाकूया. आणि आकडा आहे 600. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, तब्बल 600. फक्त 15 दिवसात 600 पुरुष स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. विचार करा, एका आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी हा आकडा फक्त एक नंबर नाहीये, तर हा एक मोठा मैलाचा दगड आहे. आता हे आकडे बघून काहींना वाटेल की 7,000 महिलांच्या तुलनेत 600 पुरुष म्हणजे काय एवढं? आकडा तर कमीच आहे. पण जरा थांबा, इथे खरी गोष्ट आकड्यांची नाहीये. पुरुषांच्या मनात वर्षानुवर्षे बसलेली भीती आणि गैरसमज दूर करणं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. त्यामुळे हा 600चा आकडा म्हणजे एका मोठ्या सामाजिक क्रांतीची पहिली ठिणगी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण प्रश्न हा आहे की पुरुष या शस्त्रक्रियेला एवढे का घाबरतात? यामागे आहेत काही खोलवर रुजलेले गैरसमज. चला, आज या गैरसमजांचा पर्दाफाश करूया आणि बघूया की सत्य काय आहे. सगळ्यात मोठा गैरसमज आणि सगळ्यात जुना सुद्धा, की नसबंदी केली की पुरुषार्थ संपतो, ताकद कमी होते. पण ऐका, हे 100% खोटं आहे. सायन्सने हे सिद्ध केलंय की याचा तुमच्या शारीरिक क्षमतेवर शून्य काहीही परिणाम होत नाही. आणि दुसरा एक गैरसमज, की ऑपरेशन झालं की कामधंदा बसतो. पण हे सुद्धा अजिबात खरं नाही. अरे, थोड्या दिवसांच्या आरामानंतर तुम्ही तुमची सगळी कामं पुन्हा पहिल्यासारखीच करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदुरबारच्या या पुरुषांनी हे सगळे खोटे समज धुळीला मिळवले आहेत. बरं, मग हे सगळं घडलं कसं? नंदुरबारमध्ये हे शक्य झालं तरी कसं? या लोकांना प्रेरणा कुठून मिळाली आणि पडद्यामागे कोण होतं? चला, या यशामागची खरी गोष्ट जाणून घेऊया. आणि या सगळ्यामागे होती एक साधी पण खूप महत्त्वाची भावना. या पुरुषांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, कुटुंब नियोजनाची सगळी जबाबदारी फक्त बायकांवरच का टाकायची? आपल्या पत्नीवर येणारा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. याला म्हणतात खरी पार्टनरशिप. अर्थात या चांगल्या कामाला सरकारचाही पाठिंबा होता. म्हणजे कुणाला पैशांमुळे मागे हटावं लागू नये याची पूर्ण काळजी घेतली गेली. ऑपरेशन, औषधं, सगळ्या वैद्यकीय सेवा पूर्णपणे फ्री होत्या. एवढंच नाही तर हॉस्पिटलला येण्या-जाण्याचा खर्च म्हणून प्रवास भत्ताही दिला गेला. पण या यशाचे खरे हिरो कोण असतील? तर ते आहेत आपले आरोग्य कर्मचारी, म्हणजे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका. ह्या लोकांनी अक्षरशः दुर्गम भागात, वाड्या वस्त्यांवर जाऊन घरोघरी फिरून लोकांच्या मनातील भीती काढली, त्यांचे गैरसमज दूर केले आणि त्यांना ह्या मोहिमेत सामील करून घेतलं. हॅट्स ऑफ त्यांना. म्हणूनच नंदुरबारमध्ये जे घडलंय ते फक्त एका सरकारी योजनेचं यश नाहीये, ही तर एका मोठ्या सामाजिक क्रांतीची नांदी आहे असं म्हणायला हवं. नंदुरबारचे हे 600 पुरुष हेच तर आहेत खरे रिअल हिरो. कारण त्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार नाही केला, तर संपूर्ण समाजाच्या भविष्याची जबाबदारी उचललीये. त्यांनी हे दाखवून दिलंय की खरी प्रगती फक्त बोलण्यातून नाही तर कृतीतून दिसते. कुटुंबात समानता आणि जबाबदारीची समान वाटणी हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. आणि नंदुरबारने हेच तर करून दाखवलंय. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला एक मोठा संदेश दिलाय. कुटुंब नियोजन ही दोघांची जबाबदारी आहे. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. नंदुरबारने जो आदर्श घालून दिलाय तो आदर्श आता देशभरातल्या पुरुषांनी स्वीकारायला हवा का? कुटुंब नियोजनात पुरुषांनी पुढाकार घेणं हे एका विकसित आणि जबाबदार समाजाचं लक्षण नाही का? यावर तुम्हीच विचार करा. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.